नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या बरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे. पण त्या अगोदर विशेष म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना एकच आहे, ती म्हणजे ठाकरेंची शिवसेना, आणि दुसरी जी शिंदेची शिवसेना आहे ती तुमचं म्हणणं आहे शहासेना आहे. मराठी मतं फोडायला तयार केलेली, म्हणजे अमित शहांमधला शहा. हो, दुसरा काय. उद्धवजी, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीबद्दल. नाही, हे बोलल्याबद्दल नाही, कारण मी बघितलं की तुम्ही प्रत्येक 2-3 तुमचे इंटरव्ह्यू बघितले, त्यात तुम्ही प्रत्येकाला हे बोललात की शिंदेची शिवसेना जी आहे, शिंदेची शिवसेना नाही, हा म्हणजे ती शहासेना आहे. एसएनसी गट येतो आणि ती शहा त्यांची बीजेपीची बी टीम आहे. ती मराठी मतं फोडायला आणि मराठी मतं फोडून मुंबईवरती कब्जा मिळवायला. पण तुमच्या या बोलण्यामुळे एका गोष्टीला तडा बसतो, तो म्हणजे आतापर्यंत भाजपची एखादी सत्ता महाराष्ट्रात नव्हती. म्हणजे ते 72 तासात जे आलं ते कोसळलं, ते सोडून भाजप सत्तेत आली ही शिवसेनेमुळे. शिवसेनेबरोबर त्यांची सत्ता होती, आता मागची असेल किंवा आताची शिंदेबरोबरची शिवसेना. पण तुम्ही जर त्याला शहासेना म्हटलं तर भाजपची एक हाती सत्ता झाली. बरोबर आहे, पण त्या एका हाताला बोट आहेत ना बाकीची. त्याच्यात त्यांनी धनुष्यबाण चोरलाय. आणि हेच तर मी म्हणतोय की त्यांना असं वाटतं की शिवसेना त्यांनी कागदावर संपवली. नाव चोरलं, माझे वडील चोरले, सिम्बॉल चोरला, असं करून ही शहांची घाणेरडी कपटी नीती आहे. चाणक्य नीती नाही, ही कपट नीती आहे. तोडाफोडाने राज्य करा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करा, जिथे आपल्याकडनं काही होत नाही तिकडे संभ्रम निर्माण करा, ही भाजपची कपटी नीती आहे, कपट नीती. म्हणजे त्याला मी काही यश नाही मानत. म्हणजे हे सगळं आता सुद्धा जे काय चालले, धाक दपटशा, जोर जबरदस्ती, आता बिनविरोध निवडणुका, ह्या आतापर्यंत एवढ्या प्रमाणावरती नव्हत्या होत. आणि आम्ही त्याच्यावरती टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मिरचीची धुरी का लागली? कारण त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करतात. आज निवडणूक आयोग असेल किंवा त्यांचे आरो असतील, ह्या आरोंचा टेलिफोन रेकॉर्ड चेक करा, तो त्याने आता पुसला असेल. पण त्यावेळेला कोणत्या मंत्र्यांचे त्यांना फोन गेले, काय काय त्याच्यात संभाषण झालं. ठीक आहे, आता तुम्ही असं बोलता, पण देवेंद्र फडणवीस बिनविरोधवर काय बोलतात मी तुम्हाला फक्त एक वेळ दाखवतो, तुम्ही बघून घ्या. कारण की हे बोलल्यानंतर त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या झाल्या होत्या. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कुठे कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या 21 जागा बघा, विरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत. 21 निवडून कसे दिले? त्यामुळे काहींना पोटदुखी, जिथे निवडणूकच नाही झाली ते बोलतात पोटदुखी झाली. पोटदुखी नाही, त्यांना काय दुखते त्यांचं त्यांना कळत नाहीये. कारण तुम्ही तिथल्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. हे लोकशाहीतलं मोठं पाप यांनी केलंय. एवढा गैरवापर तुम्ही करताय तर पोटदुखी ही तुम्हाला ते बोलले की तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. मिरची लगी तो मैं क्या करू, तर आम्ही मिरची लावू तर तुम्ही काय करणार ते बघा. कारण शेवटी ज्यांच्या मतदानाचा अधिकार काढलाय ते जर मिरच्या घेऊन यांच्या मागे लागले तर यांना म्हणजे कुठे कुठे काय काय झाकावलं गेलं यांना कळणार नाही. बिनविरोध हे दुर्दैवी, लोकशाहीसाठी बिनविरोध हे दुर्दैवीच आहे. ऐका, याचं कारण असं की आज जगभर जेनझी ही जी पिढी आहे ती रस्त्यावरती उतरते. आणि या निवडणुकीमध्ये जेनझी जे प्रथम मतदान करणार होते त्यांनी तुमच्या बाजूला केलं असताना तुम्ही बहुमत निवडून आहे ना. तुम्हाला निवडणुकीची भीती का वाटते? निवडणूक आली तर आपको क्यों मिरची लगतीये? पण मी काल तुमचं भाषण बघत होतो नाशिक मधलं, पाहिलं तुम्ही? मी बघितलं तुमचं भाषण. त्यात तुम्ही एक गोष्ट बोललात की आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो सत्तेसाठी. हो, अगोदर तुम्ही बोलत होतात की आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो. आता तुम्ही बोलता सत्तेसाठी एकत्र आलो. बरोबर आहे. हे कशासाठी आलेत? गोट्या खेळायला आलेत एकत्र का विटी दांडू खेळायला आलेत? अजित पवारांना 70,000 कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप करून मांडीवर घेणारे हे मिंदेना धमक्या देऊन मांडीवर घेतलं. वाटेल ते आता तरी बघा ना. म्हणजे सत्तेसाठी हे बदलापूरच्या त्या प्रकरणातील सहआरोपी स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंना भाजपाकडून नगरसेवक पद, म्हणजे ज्या बदलापूरमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाले त्याच्यात तो अक्षय शिंदे तो काही बोलू नये म्हणून त्याचा एन्काउंटर केला, अशी आता या बातमीवरून त्याला पुष्टी मिळते. कारण तो जर जिवंत राहिला असता आणि तो बोलला असता तर तुषार आपटे तुरुंगात गेला असता कदाचित. तर हे काय, हे सत्तेसाठी एवढं विकृत खेळ तर आम्ही नाही ना करत.
म्हणजे तुम्ही त्या विकृताला स्वीकृत करता, विकृतीला स्वीकृती आहे तुमची. आणि दोन भाऊ एकत्र आले तर आम्ही म्हणतो आम्ही मराठीसाठी आलो, महाराष्ट्रासाठी आलो, तर हे म्हणतात सत्तेसाठी आलो, सत्तेसाठी. निवडणूक कशाला लढवतात मग? पण तुम्ही जर जेव्हा बोलता की सत्तेसाठी एकत्र आलो, त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो ना की एकत्र आले नसते तर सत्ता आली नसती. म्हणजे सत्तेसाठी एकत्र आले म्हणजे याच्या मागे स्वार्थ आहे. एक काय ना, तुमचा थोडासा गोंधळ होतोय. आम्ही जेव्हा प्रामाणिकपणाने एकत्र येण्याचं कारण सांगितलं की आम्ही मराठीसाठी एकत्र आलोय, कारण मराठी माणसाला आज त्याच्या हक्काच्या मुंबईमध्ये घर नाकारलं जातं. त्याच्या आहारावरनं तो आप गंदे हो हे माझ्या घरात मला जर का कोण ऐकत असेल तर काय करायचं? 2012 पर्यंत ते सगळं व्यवस्थित चाललं होतं. 12 मध्ये शिवसेना प्रमुख आपल्यातनं गेल्यानंतर यांनी 2014 मध्ये ह्यांचा डाव साधून घेतला, माझा उपयोग करून पंतप्रधान पद मिळवलं आणि 2014ला त्यांनी युती तोडली. मग 2019ला त्यांना कळलं की हे काही शक्य होत नाही. मग 2019ला खोटं नाटक केलं, पुन्हा पाठीत सुराख उपसला. त्याच्यानंतर आता शिवसेनाच बघा, एक महत्वाचा मुद्दा असा की राजकारणामध्ये आम्ही दोन भाऊ एकत्र आलो तर ह्यांना का मिरची लागते? बरं, आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो, युती झाली, आम्ही लढतो आहोत, एकत्र राहू, युत्या होतात. आतापर्यंत सुद्धा भाजप बरोबर आमची युती होतीच, काँग्रेस महाआघाडी, महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडी आहे, युत्या होतात, युत्या तुटतात, परत युत्या होतात. पण अधिकाराचा दुरुपयोग करून ते बोलतात ही मला तर बोलू द्या. त्या अधिकाराचा दुरुपयोग करून पक्ष संपवण्याचं कारण काय? कारण जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत त्या दोन गुजरात्यांचं, त्या दोन इथे राहणाऱ्या गुजरात्यांचं नाही मी म्हणत, मुंबईवरती कब्जा करण्याचं स्वप्न हे पूर्ण होत नाही. म्हणून यांनी शिवसेना तोडली आणि मराठी मतं फोडण्यासाठी शहासेनेला जन्म दिला. आता हे जर स्पष्ट कारण दिल्यानंतरही हे बोलत असतील की सत्तेसाठी आम्ही सत्ता आणणार आणि मुंबई मराठी माणसाकडे ठेवणार, काय ते बोलतात ना, ते हा प्रीतिसंगम नाही, हा भीतिसंगम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सत्तेसाठी बोलता तर मग त्यांच्या याला बळ मिळतं ना की मी सत्तेसाठी येणार आहे, तर ते बोलतील हे सत्तेसाठी हे दोघं एकत्र आले म्हणजे हा भीतिसंगम आहे. बरोबर आहे, पण हा विकृती संगम आहे ना यांचा. सत्तेसाठी वाटेल त्याला बरोबर घेत आहे तुम्ही. त्या इक्बाल मिर्चीच्या बरोबर व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेलला घेतला, तुम्ही ठाण्यामध्ये मयूर शिंदेला घेतला, बरोबर आहे. आता विकृताला तुम्ही स्वीकृत केलं. असे सगळे ही भीती कोणती आहे? ठाण्यामध्ये तर गुंडागर्दी करणारेच बरेचसे त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे पहिलं भाजप कसा होता? राष्ट्र प्रथम. आता भाजप झालंय भ्रष्टाचारी प्रथम, गुंड प्रथम, विकृत प्रथम. मग भाजपा कुठे, राष्ट्र कुठे? आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी एकत्र आलेलो आहोत. सर्वसामान्य तुम्ही बोलता. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट, मुंबई महापालिकेत आमची सत्ता आजपर्यंत होती म्हणूनच आम्ही ही कामं करू शकलेलो आहोत. याच्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे. तुमचा जो जाहीरनामा आहे, वचननामा आहे, त्याचं नाव आहे ठाकरेंचे शब्द. पण याच्यामध्ये हे सगळी आम्ही केलेली कामं आहेत. कोस्टल रोड हा आम्ही केला, सत्ता होती म्हणून केलेला आहे, बरोबर आहे. मुंबईसाठी शिवसेना प्रमुख जलतरण जे आहे, जलाशय मध्यवैतरणा, तो आम्ही केलेला आहे. तुम्ही कोस्टल रोडचं बोलतात, तुम्ही कोस्टल रोड केला, तेही बोलतात आम्ही कोस्टल रोड केला. म्हणजे कोस्टल रोडवरून जे श्रेयाचं राजकारण चालू आहे, फडणवीस बोलले की दुसऱ्याचा मुलगा, जो शेजाऱ्याचा मुलगा आहे, तो कडेवर घेतला म्हणून आपला मुलगा होत नाही ना. बघा, त्यांना आणखीन मी चांगल्या भाषेत उत्तर देऊ शकतो, पण काय होतं, माझ्यावरती आणि साहेबांचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे मोहन भागवत जे बोलतायत अपत्य वाढवा, त्याचा अर्थच त्यांना कळला नाहीये. त्यांना राजकारणात अपत्यच होत नाहीयेत, म्हणून ते सगळा कचरा गोळा करतायत. म्हणजे आम्ही मुंबईतला कचरा साफ करतोय आणि ते हे इतर पक्षातला कचरा गोळा करतायत, बरोबर आहे. मुंबई कोस्टल रोडचा यांचा संबंध आहे कुठे? मुळामध्ये मुंबईचा आणि देवेंद्र फडणवीसचा संबंध FSI शिवाय आहे कुठे? सगळी मुंबई तुम्ही अदानीच्या घशात घालताय. ह्याच्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचा संबंध आहे कुठे? धारावी जी त्यांनी आज त्याच्या घशात घातले, हे धारावी मॉडेल, मुंबई मॉडेल म्हणून आम्ही पुस्तक केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मला अभिमान किंवा समाधान आहे, कारण तो भयंकर काळ होता. अभिमान हा शब्द करायची चुकीच आहे. समाधान एवढ्या गोष्टीचं आहे की चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं. मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये आपण 18 दिवसात करून दाखवलं. अनेक सोयी सुविधा त्यावेळेला रुग्णांसाठी आपण केल्या. अगदी परप्रांतीय लोकांसाठी सुद्धा ते जेव्हा इथून घरी निघाले होते, मी अमित शहाकडे ट्रेन मागत होतो, दिल्या नाहीत त्यांनी. आणि करोना जेव्हा पीकवर गेला तेव्हा त्यांनी ट्रेन दिल्या. तुम्ही आता एवढं सांगितलं म्हणून कोस्टल रोडचं प्लॅनिंग हे तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवू शकतो. जेव्हा देवेंद्र फडणवीस हे नाव मुंबईला माहिती नव्हतं,
तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडचं प्लॅनिंग केले आणि कोस्टल रोडचं प्लॅनिंग केल्यानंतर मुंबईकरांच्या पैशातून ज्या 92,000 कोटीच्या मुदत ठेवी आम्ही ठेवल्या होत्या त्यांना चाटायच्या आहेत किंवा वाटायच्या आहेत, म्हणून त्याच्यावरती ते डल्ला मारतायत. पण त्या 92,000 कोटीच्या ठेवींमधनं आम्ही मुंबईसाठी हा कोस्टल रोड केलाय, तो सुद्धा टोल फ्री, गडकरींसारखा खड्डेयुक्त आणि टोलवाला मी नाही. तुम्हाला खूप वेळा बघितलंय ठेवीवर की तुम्ही ठेवीवर बोलता की ठेवी ठेवल्या त्याच्यावर फडणवीसही बोलतात. मी तुम्हाला एक त्यांचा नाही, मी बाईट पाहिलंय दाखवतो. कारण की तुम्ही बघून घ्या, कारण ठेवीवर तुम्ही प्रत्येक वेळी बोलता की ते काय बोलतात, आपण तेही बघू की ते काय बोलतात. या सामान्य माणसाचं स्वप्न काय काय आहे, आहे? या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय काय आहे? माहिती अरे का? एकेकाळी या गिरणगाव मध्ये या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस रेखतात कशाला आहे? हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केल्या आहेत. म्हणजे यांनी 70,000 कोटी पर्यंत तोडल्या. मी 92,000 कोटी बोलतो, हे 70,000 कोटी बोलतायत. माझा तो गिरणी ते बोलतायत की ते चाटायच्या का? मुंबईच्या बाहेर जात होता. ते नाही बोलतात नाही, पण ह्याच्यात एक भयानक माहिती दिली त्यांनी हा. की जी 92,000 कोटीच्या ठेवी होत्या त्यांनी 70,000 कोटी पर्यंत तोडल्यात. हा पैसा गेला कोणाच्या खिशात? हे महत्वाचं. तुम्ही थँक्यू, तुम्ही क्लिप परत दाखवली. 70,000, मी 92,000 कोटी म्हणतोय, हे 70,000 म्हणजे यांनी वरचे 22,000 कोटी खाल्ले की. मग हे कोणाच्या खिशात घातले? कोणाला चाटायला दिलेत? कोणाची चाटताय तुम्ही बूट? हे भयानक आहे. म्हणजे खूप मोठं तुम्ही याचा गौप्यस्फोट झाला. या 70,000 22,000 कोटी इकडेच खाल्ले आणि भाषणात. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे असं. गणेश हा. नाईक म्हणतात नवी मुंबई कर्जबाजारी केली, तिथल्या ठेवी तोडल्या. काही तुमच्याच पक्षातले आहेत ना. मग त्यांना समजा ना, अरे ठेवी काय चाटायच्या होत्या का म्हणून. नव्या मुंबईच्या पण ठेवी तोडल्या. त्याने तर सांगतात नव्या मुंबईत FSI घोटाळा. तर ते FSI मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सामील आहेत का? आणि असतील तर काय क्लीन चिट, नसतील तर त्यांच्याच पक्षातले गणेश नाईक एक जबाबदार मंत्री जेव्हा नव्या मुंबईच्या ठेवी तोडल्यात सांगतात, FSI घोटाळा झाले सांगतात, तर तो ज्यांनी केला त्या माणसाला हे शिक्षा देणार आहेत की नाही? का भ्रष्टाचार आहे ते तो का मिळवावा? पण थँक्यू, तुम्हाला हे मी ऐकलं नव्हतं. त्यांनी इथेच 22,000 कोटीच्या ठेवी मोडल्यात. म्हणजे आणखीन मला कळले की परत 17,000 कोटी तोडणार आहेत. आता या ठेवी कशासाठी असतात सांगतो तुम्हाला. चाटायला नसतातच आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वाटायलाही नसतात. देवेंद्र फडणवीसांसारख्या या ठेवींमध्ये आज जो आझाद मैदानावरती BST कामगार बसलेला आहे, त्याला 1 जून 2024 पासून देणी दिलेली नाहीत. ह्या सगळ्या कामगारांची ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यात काही कॉन्ट्रॅक्टरच्या ठेवी असतात. आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट जसा कोस्टल रोड झाला, जो पुढच्या 100 वर्षासाठी मुंबईकरांच्या उपयोगी आहे, पाणी पुरवठ्याचं असेल, मिडल वैतरणा धरण असेल, ज्या मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांसाठी या ठेवी असतात. त्या खर्च करताना आवक आणि जावक ह्याचं एक ताळमेळ घालावा लागतो. आता यांनी मुंबईचे सगळे स्त्रोत जे होते ते मारून टाकलेत. आता ऑक्ट्राय मारून टाकला, तो GST वरती जातो. त्याच्यानंतर सगळी डायमंड मार्केट होतं, मोठमोठी आस्थापनं होती, ही सगळी अहमदाबादला नेली. म्हणजे मुंबई संपूर्ण लुटला येते. इंग्रजांपेक्षा जास्त मुंबई, म्हणजे महाराजांनी सुरत लुटली होती त्याच्याही पेक्षा जास्त हे मुंबई लुटतात. तुम्ही वारंवार बोलता की हा माझा स्पष्ट आरोप आहे की महाराजांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली होती. त्या इंग्रजांना मदत करणाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या त्या हे होत्या आणि स्वराज्यासाठी लुटली होती. हे मुंबई लुटतायत. इंग्रजांपेक्षा जास्त भयानक पद्धतीने मुंबई लुटतायत आणि मुंबईच्या सगळ्या गोष्टी मुंबई बाहेर नेऊन मुंबईला भिकारी करतायत. पण तुम्ही त्यांच्या बरोबरच होते या अगोदरी, तेव्हा तुम्हाला असं दिसलं नाही? ते तर सत्तेतही तुमच्या बरोबर होते, ती BMC तेही तुमच्या बरोबर सत्तेत. तुम्हाला असं दिसलं नाही की ही अशी डिसिजन त्यांचे आहेत, हे निर्णय असे आहेत की यांना आता मुंबई गुजरातला घेऊन जायचे, मुंबईचं महत्व कमी करायचं? तुम्हाला दिसलं असेल ना काहीतरी असं? नाही, आम्ही होतो तेव्हा हे करूच शकले नव्हते, म्हणून तर त्यांनी युती तोडली, म्हणून तर त्यांनी शिवसेना संपवला काढली. हे बरोबर होते. 2012 ते 17ला आम्ही युती तोडली. 17ला मी तोडली युती, कारण त्यांचं वेडवाकडं काहीतरी सुरू झालं. 2012ला मुंबई महापालिका 640 ते 650 कोटीच्या त्रुटीमध्ये होती. म्हणजे कर्जात होती म्हणा किंवा खड्ड्यात होती म्हणा. ती 2022 पर्यंत आम्ही 92,000 कोटीपर्यंत नेली प्लस. हे तेव्हा 17 पर्यंत भाजप होताच बरोबर, पण तेव्हा आम्ही मुंबई लुटू देत नव्हतो. म्हणजे तुम्हाला माहित होतं की हे लोक मुंबई, तेव्हा त्यांची हिंमत नव्हती होत.
की हे मुंबईला दूर करतायत असं तुम्हाला माहित नव्हतं का त्यावेळेस? नाही तर म्हणजे मुंबईला दूर करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबरोबर तुम्ही सत्ता उपभोगली असाही त्याचा अर्थ होतो. होतो ना, पण तेव्हा त्यांचा प्रयत्न झाला नव्हता, हिंमत नव्हती त्यांची. हे आता गेल्या 2-3 वर्षात मुंबईमध्ये 2-3 गोष्टी या प्रकर्षाने तुम्हाला जाणवतील. एक तर मुंबई माणसावरती यांची दादागिरी ठराविक बिल्डर लोकांची. मुंबईची जमीन ही मुंबईकरांची आहे. तुम्ही म्हणजे हे जे बिल्डर आहेत ते व्हेज नॉनव्हेज बिनव्हेज करायला लागले. हे कोण आहेत ही लोक? हाकलून दिली पाहिजे त्या लोकांना, या बिल्डर लोकांना मी म्हणतोय. बिल्डर लोकांना इथे जे वर्षानुवर्ष अमराठी राहत आहेत त्यांच्याबद्दल ना त्यांची आमच्याबद्दल तक्रार आहे ना आमची त्यांच्याबद्दल तक्रार आहे. नाही ते बोलतात ना विकासावर. आता विकासावर आलो म्हणून मी तुम्हाला कोस्टल रोड सांगतो. विकास नाहीये का? शाळांच्या सुधारणा विकास नाहीये का? झोपडपट्टीमध्ये टॉयलेट देणं हा विकास नाहीये का? झोपडपट्ट्यांना धारकांना चांगलं घर देणं विकास नाहीये का? चांगले रस्ते देणे विकास नाही का? शाळांचा दर्जा सुधारणं विकास नाही का? वैद्यकीय महाविद्यालय ते बोलतात आम्ही मेट्रो 485 किलोमीटर केली. यांनी 10 वर्षात 11 किलोमीटर केली. वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले विकास नाहीये का? हॉस्पिटलचं निर्माण केलं विकास नाहीये का? जगातल्या सर्वात माफक दरामध्ये प्रवासी सेवा बीएसटीच्या माध्यमातून दिली हा विकास नाहीये का? कितीतरी विकासाची कामं आम्ही केलेत. महापालिका त्याच्यासाठी असते. हिंदू मुस्लिम झगडे लावायला नसते महापालिका. पण ते आता तुम्ही बोलत बरं, मला एक भाषण असं दाखवा मोदींपासून फडणवीसांपर्यंत. अगदी नगरपालिकेची निवडणूक असेल तरी नशीब हे शाळेत नाही येत आता. नाही तर शाळेतल्या मॉनिटरच्या निवडणुकीसाठी हिंदू मुस्लिम वाद केला असता यांनी. वर्गाचा मॉनिटर कोण होणार? एक भाषण असं दाखवा की ज्याच्यात त्यांनी हिंदू मुस्लिम वाद नाही आणला. ठीक आहे, मी एक त्यांचं भाषण दाखवतो. एक भाषण दाखवतो तुम्हाला. त्यांचं विकासावरच आहे त्यांचं भाषण. लावतो व्हिडिओ. तर यांच्याजवळ सांगण्याकरता काहीच नाही. हे काहीच सांगू शकत नाही. तुमच्याबद्दल बोलतात ते. आतापर्यंत सांगितलं ते काय बोलू? हा, कुठल्याही प्रकारे विकासावर बोलत नाहीत. मी तर 4 वेळा सांगितलं, 4 वेळा की विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. माझे 1000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत. कॉन्ट्रॅक्टर आज मी ठरवलं की आता 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे. मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला हे आहे. कोणी लिहून दिले? हे चांगले लिहून दिले. मग माझं आव्हान आहे की देवेंद्र फडणवीसांपासून मोदींपर्यंत त्यांचं निवडणुकीतलं एक भाषण असं दाखवा जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं आहे. मंगळसूत्र चोरीपासून, बरोबर आहे, कटेंगे तो बटेंगे फटेंगे, आता फटेंगे झाली त्यांची. आणि मी 1 लाख रुपये सगळ्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सीख ईसाई सगळ्यांकडनं गोळा करून 1 लाख रुपये देतो. हे जे आहे हे काय? आमची होर्डिंग, त्यांचं एक होर्डिंग असं दाखवा की यांनी केलेलं काम आहे. सांगतो तुम्हाला. आमची होर्डिंग आहेत ही 2012 पासून 2012ला गोपीनाथ मुंडे होते, शिवसेना प्रमुख पण होते. गोपीनाथ मुंडे काय, हे लढणारी लोक नाहीत, हे हातपाय गाळणारी माणसं आहेत. लढायचं आम्ही. आमचा महापौर झाला का यांचा फुकटामध्ये उपमहापौर. फुकटात म्हणजे एक उपकार म्हणून. आमच्याकडे स्टँडिंग असली का यांच्याकडे कुठली इम्प्रुव्हमेंट कमिटी, आमच्याकडे ही कमिटी असेल ह्यांना ही त्यांना ती. बरं, यांचे नगरसेवक किती असायचे? 20-25. बरोबर आहे. पूर्ण जाहिराती आम्ही करायच्या. शिवसेनेच्या बळावरच भाजप होती असं. तेव्हा आमच्या ताटात जेवायचे हे. आता त्यावेळेला मुंडे आलेले, उद्धवजी कसं करणार, काय करणार? म्हटलं थांबावं, कशाला घाबरता? आणि आम्ही होर्डिंग केली, करून दाखवलं. त्याच्यानंतर 2017ला पुन्हा करून दाखवलं. आज सुद्धा आमची होर्डिंग लागलेत, होय हे आम्ही केलं. त्यांची होर्डिंग लागली. विनाशाची गती ना, त्यांची होर्डिंग लागली की त्यांच्या भूल थापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही, विकासाची दिसते गती म्हणून विनाशाची दिसते गती. हा, ते चुकलं, स्पेलिंग मिस्टेक आहे ते. हा, विनाशाची दिसते गती. कारण सगळीकडे विनाश. नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक बोलतायत, ठाण्यामध्ये संजय केळकर बोललेले आहेत, मुंबईमध्ये तर स्वतःच करून टाकलेलं आहे. तिकडे ठाणे, घोडबंदर कुठला आणि तो उन्नत आणि भुयारी मार्गात 3000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडून दिली. मग जाऊ तिथे खाऊ आणि 1000 रुपये वाटतात. लाखो कोटी रुपये खात्यात आणि 1000 रुपये वाटत. लाज वाटली पाहिजे. आता तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना 1 लाख रुपयाचं चालेल, 1 लाख रुपयाचं देतो त्यांना की त्यांनी हे आता मुंबईचा महापौर कोण होणार? कोणी सुरुवात केली? कोणी सुरुवात केली? आम्ही केली. सुरुवात कोणी केली?
बरं. त्यांनी ते बोलतात की हे खान महापौर करणार. ही सुरुवात कोणी केली? म्हणूनच मी बोलतो ना की मुंबई महापालिकेची निवडणुकीत आहे पहिला हा जो मुद्दा तुम्ही आणला, एक मुद्दा, एक भाषण असं यांच्या प्रचाराचं दाखवा कोणाचंही की ज्याच्यात त्यांनी हिंदू मुस्लिमने आणलेलं. किती काय तुम्ही डोळ्यात सगळी धूळ फेकणार? म्हणजे लोकांची घरं जाळायची आणि त्याच्यावरती पोळ्या शेकणारे नालायक लोक आहेत. आता तुमचा जो वचननामा आहे त्याचं आहे की शब्द ठाकरेंचा. हो, कारण मोदी गॅरंटी आता चालत नाही. म्हणजे ते बोलतात ना ठाकरे ब्रँड, तेही बोलतात ना. तर तुम्ही बोलले की मोदी गॅरंटी, तसं त्यांचे आहे ना की ठाकरे ब्रँड. आता ठाकरे म्हणजे ब्रँड मध्ये बाळासाहेब ठाकरे एकमेवच ब्रँड होता. त्यानंतर आता तो ब्रँड नाही. फडणवीसांचं वाक्य आहे ते. त्याच्या आधी प्रबोधनकर होते, त्याच्या आधी म्हणजे यांना काय आगापिच्छा नाहीये असंच बोलावं लागेल. आमची घराण्याची परंपरा आहे, ह्यांची परंपरा काय आहे? यांना स्वतःच्या बापाचं नाव लावायला लाज वाटते? लावा ना स्वतःच्या बापाचं नाव, जसं मी अभिमानाने लावतो. काय नाही तुम्ही त्यांच्या बापाचं नाव लावायला तर लाज लज्जा शरम का वाटते? मी लावतो ना, बाळासाहेब लावायचे ना. आमची घराण्याची परंपरा आहे. घराणेशाही म्हणा तर घराणेशाही आहे, पण घराण्याची परंपरा आहे. अगोदर महापौर कोण होणार याच्यावरून सुरू होतं की मुंबईचा महापौर मराठी होणार, खान होणार, म्हणजे बऱ्याच गोष्टी नाही, आम्ही म्हणतो मराठी होणार. हा, ते काय म्हणतात? ते बोलतं मराठी हिंदू होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही आहेत? आणि हिंदू असतील तर मराठी आहेत की नाही आहेत? मी म्हणतो, बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, आम्ही हिंदुस्थानात हिंदू आहोत, महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. हिंदुस्थानात आम्ही हिंदू आहोत, गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. हिंदुस्थानात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत. तसं मी म्हणतो, तेही बोलतात ना की आम्ही मराठी आहे. ते हे बोलतात ना आम्ही मराठी आहे. मराठी आम्ही आहे म्हणजे फक्त ठाकरेच मराठी नाही आहेत, मराठी आम्ही आहे. नाही ना, पण ते हिंदूला मराठी माणसाला हिंदू नाही ना मानत आहेत. हाच तर प्रॉब्लेम आहे. मी जे सांगतो की मी अस्सल मराठी आणि देशभक्त हिंदू आहेत, आणि आजपर्यंत देशात झालेला एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती अस्सल मराठी होती, ज्यांनी मोदींना दुर्दैवाने त्यावेळेला वाचवलं. तुम्ही त्यांना मुंबईकरही मानत नाही. तुम्ही बोलतात ते नागपूरचे आहेत. नागपूरच्या लोकांना मुंबईचे प्रॉब्लेम कसे कळणार? नाहीच कळत आहेत. हे बघा, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी राज्यव्यापी काम केलेलं. गोसीखुर्दचं पाणी मी पश्चिम विदर्भापर्यंत आणत होतो. संभाजीनगरमध्ये मी कामं केलेली आहेत. त्यावेळेला काय झालं, फक्त आपत्ती मागून आपत्ती आली. तेव्हा शेतकऱ्यांना मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. मुंबईमध्ये शेतकरी नाही राहत तसा. नाही, काल त्यांनी त्याचं तुमच्या याचं उत्तर दिलंय की बाळासाहेबांचा जन्म हा काही मुंबईतला नव्हता, तो पुण्यातला होता. तर त्यांचं म्हणणं आहे की माझी ही कर्मभूमी आहे. बाळासाहेबांना जर इथं सगळं माहित होतं मुंबईतलं, बरोबर आहे. हा लॉजिक कसा लागू शकतो मग? किंवा बरोबर आहे, तो जन्म पण पुण्यातला जन्म असला तरी बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नव्हती ना घातली. जे हे घालतायत अदानीच्या घशात नव्हती ना घातली. गिरणी कामगारांसाठी लढा, आता हे त्यांचं म्हणजे काँग्रेस वगैरे सरकार होतं त्याच्यामुळे, पण गिरणी कामगारांचा लढा असेल, मराठी माणसाला काय दिलं शिवसेनेनी? तुम्हाला मंत्रालयात आणलं, नाही तर तुमची ओळख काय होती? पण शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं हे भेकड प्रश्न विचारतायत. तुमची ओळख पहिली मराठी माणसाला करून कोणी दिली? शिवसेनेने करून दिली, नाहीतर यांना मंत्रालय दिसलं नसतं. आज हे सगळे जे बसलेत आणि आमच्यावरती टीका करतायत, ही लोक कोण आहेत? ही सत्ता ज्यांना मिळाली शिवसेनेमुळे, खान आहेत का सगळे? आणि शिवसेना नसते तर यांची ओळख झाली असती, मुंबईला आले असते इथपर्यंत. मूळ भाजपचंच डिपॉझिट जप्त होत होतं, तिकडे देवेंद्र फडणवीस नावच कोणाला माहिती नव्हतं. बाबरी यांनी पाडली हा त्यांनी सांगितल्यानंतरचा इतिहास. पण जर जन्माचं लॉजिक लावलं आपण, तर मग तसं तर पवारांचा जन्म जर बारामतीचा असेल त्यांना मुंबईचे प्रश्न कळणार नाही. तुमचा जन्म मुंबईचा आहे म्हणून तुम्हाला पुण्याचे प्रश्न कळणार नाही. असं होऊन जाईल ना. म्हणजे जन्मावर कसं काय लॉजिक लागू शकतं की हा इथला जन्मला आहे म्हणून त्याला तिथलं नॉलेज आहे? हे लॉजिक एवढ्यासाठी आहे कारण मला सर्व काही नागपूरमधलं कळणार नाही, मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. मला सर्व काही पुण्याचं कळणार नाही, हे मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. सांगलीचं कळणार नाही, बुलढाण्याचं कळणार नाही, नाशिकचं कळणार नाही, हे मी मान्य केलं पाहिजे. तेव्हा कळून घेऊन त्यांना काय पाहिजे ते देण्याचं काम मी केलं पाहिजे. पण ज्यांना हे मी पुस्तिका दाखवून आमच्यासोबत राहून मुंबईचा केलेला विकास दिसत नसेल तर त्यांचा मुंबईचा संबंध नाही. इथे हा मुद्दा आहे. ते नागपूरमध्ये, त्यांचा जन्म नागपूरमध्ये झाला म्हणून त्यांना मुंबईचं कळणार नाही अशी जाणीव नाही. नागपूरचं कळते त्यांना. नागपूरमध्ये सुद्धा काय कमी घोटाळे झालेत? चला ठीक आहे, आता मी दुसऱ्या म्हणून पहिली गोष्ट काय,
की मुंबईचा जन्म कसा झाला हे त्यांना माहिती पाहिजे. मुंबईच्या जन्मामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे आणि त्यावेळेला जनसंघ त्या लढ्यात नव्हता. कोणत्याही लढताना हे काय त्याला म्हणतात, कपडे वाचवणारी लोक आहेत. ठीक आहे. आता मी मुंबईच्या थोडा राजकारणावर येतो की लोकसभेत तुमच्या 3 जागा होत्या, विधानसभेत 10 आमदारही तुमचे आले. शिवसेनेला जो एक महत्त्वाचा जो फायदा झाला मागच्या निवडणुकांमध्ये तो मवियामुळे झाला. मवियात तुमच्याबरोबर काँग्रेस होती, त्यामुळे मुस्लिम मतं तुम्हाला त्यावेळेस मिळाली होती. पण आता या निवडणुकीत तुमच्याबरोबर काँग्रेस नाही आहे, काँग्रेस वंचित बरोबर आहे. तर तुम्हाला वाटत नाही की त्याचा तुम्हाला एक फटका बसू शकतो की मवियात तुम्ही नाही आहे आता? एक मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि आमचं काही विसर्जन नव्हतं झालेलं. काँग्रेस त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, मी माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. पण आम्ही आज सुद्धा एकमेकाच्या विरोधात कुठे बोलतोय? ना काँग्रेस माझ्या विरुद्ध बोलतोय, ना मी त्यांच्या विरुद्ध बोलतोय. त्यांना जसं वाटत असेल ते प्रत्येक पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. काँग्रेसला त्यांनी का घेतला निर्णय मला अद्याप कळलेलं नाहीये. ते बोलले ना राज ठाकरे तुमच्या बरोबर आले, पण मला डायरेक्ट ते काय बोललेलं नाहीयेत. आणि राज ठाकरे आणि मी एकत्र येण्याचा निर्णय आमच्या दोघांचा आहे, तो मला तिसऱ्याला विचारण्याची गरज नाही. तसं त्यांनी आमच्या सोबत राहायचं की नाही हा त्यांचाही विचार, त्यांचा निर्णय असू शकतो आणि आमचाही विचार असू शकतो. त्यामुळे मवियाचा तुम्ही दोघे एकत्र आल्यामुळे मवियाचा बळी गेला असंही होऊ शकतं ना. म्हणजे असंही त्याचा अर्थ निघू शकतो की काँग्रेस तुमच्या राज ठाकरेंबरोबर त्यांच्यामुळे आले. मवियाचा बळी गेला असं आपण मानूया. हा, परत मी सुरुवातीकडे जातो आपल्या मुलाखतीच्या. महायुतीमध्ये अजित पवार त्यांच्यावरती बोलतायत, गणेश नाईक त्यांच्यावरती बोलतायत. काल तर मेंढ्याच्या मिरवणुकीमध्ये 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा भाजपच्या लोकांनी दिल्या. मग तेच एकमेकाच्या उरावर बसलेत ना. तसं तर आम्ही एकमेकाच्या उरावर नाही ना बसलो. हे भ्रष्टाचार म्हणजे आमचं काम हे आम्ही म्हणजे ते महायुती किती भ्रष्टपणे कारभार करते हे त्यांचेच मंत्री बोलतायत. आता तुम्ही दादाचा विषय काढला तर दादा तिकडे अजितदादा बोलले, तिकडे ते 2 राष्ट्रवादी एकत्र आहेत, पुण्यात आणि पिंपरीत. दादा त्यांच्या विरोधात बोलताना असं बोलतात की 70,000 कोटींचा आरोप ज्यांनी केला त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे. मग तिकडे महेश लांडगे त्यांच्या विरोधात भाजपचे जसे बोलतात की यांनी 70,000 कोटींचा घोटाळा केला आणि हे भाजपात आले. हे सगळं आता म्हणजे ह्यालाच म्हणतात पारदर्शक कारभार. आणि सभ्य भाषेत बोलायचं तर नंगा नाच. निर्लज्जपणाने हे एकमेकाचे कपडे फाडतायत. पण ते आहेत एकत्रच ना महायुतीत. आणि महाराष्ट्रातली जनतेने ते काय निर्लज्जपणाने पाहावं असं त्यांना वाटतं? ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप एक तर तो खोटा असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची माफी मागितली पाहिजे. आणि तो खरा असेल तर अजित पवारांना त्यांनी चक्की पिसिंग जे बोलले होते ना, आता किसिंग नको, आता चक्की पिसिंग करायला लावा, नाहीतर अजित पवारांची माफी मागा. नाही, पण हे आरोप प्रत्यारोप का चालू आहेत त्यांच्यात? ते मला वाटतं त्यांच्यात बहुतेक काहीतरी खेळीमेळीचं वातावरण असेल. सत्तेसाठी थोडी अजिबात नाहीये. जसे दोन भाऊ आम्ही एकत्र आलेलो सत्तेसाठी, तसे एक गंमत म्हणून जेवायला एकत्र आले असतील. असं काय करता? नाही, पण पुणेरी मिसळ खायला एकत्र आले असतील, नाही, पण आता पुरणपोळ्या खायला एकत्र आले असतील, जिलेब्या खायला एकत्र आले असतील, आम्हाला काय माहिती. ठीक आहे, मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो, पुण्याच्या मुद्द्यावर, दादाच्या मुद्द्यावर. जर दादा त्यांच्याबरोबर नुरा कुस्ती खेळतायत, म्हणजे दादा त्यांच्याबरोबरच आहेत महायुतीत, जर असं असेल तर तुम्ही मागच्या वेळेस मी तुमची मुलाखत घेतली होती त्यावेळेस तुम्ही एक शपथ घेतली होती की जेही बीजेपीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करतील त्यांच्याबरोबर मी जाणार नाही. आता जर दादांबरोबर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर मग तुमच्याबरोबर ती इथे का आहे? तिथं अप्रत्यक्ष जर दादाबरोबर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे पुण्यात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, तिची अप्रत्यक्ष मदत सरकारला बीजेपीला आहे असा त्याचा अर्थ होतो. मग ती तुमच्याबरोबर का आहे मुंबईत? आता दादा आणि भाजपचं लागले हे तुम्हीच सांगितलं आता मला. महेश लांडगे ती नुरा कुस्ती आहे असंही बोलतात ना. एक मिनिट सांगतो तुम्हाला. आता ही नुरा कुस्ती आहे हे आतापर्यंत दिसतंय, पण पहिल्या प्रथम ह्या निवडणुकीत एक वेगळं पण दिसतंय. ते म्हणजे कसं की 2 पवारांचं एकत्रीकरण एका बाजूला दिसते आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला महेश लांडगे ना काय महेश लांडगेच ते त्यांच्यावरती आरोप करतायत. आजपर्यंत भाजपनी अजित पवारांवरती ब्र काढला नव्हता. ब्र काढला नव्हता. मी सध्या काहीच बोलणार नाही. कोण बोललं? फडणवीस. मी सध्या काहीच बोलणार नाही. बरोबर आहे, कारण त्यांचे अंगलट आले आता.
हा. त्यांच्या अंगलट आले. म्हणून मी म्हटलं ना, एक तर 70,000 कोटीचे आरोप तुम्ही सिद्ध करा, नाही तर अजित पवारांची माफी मागा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणालात त्या मुद्द्यावर मी आजही कायम आहे. भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर मी जाऊ शकत नाही. परंतु आत्ता एक थोडंसं वळण याला मिळतंय का, की भाजपमधनं पहिल्या प्रथम अजित पवारांवरती थेट आरोप सुरू झालेत. अजित पवार सुद्धा त्यांच्यावरती बोललेले आहेत. आता हा पुढचा क्षण मोक्याचा आहे. हा. कारण अंबरनाथमध्ये जे झालंय, अंबरनाथनी भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. काँग्रेसबरोबर युती केली. बरोबर आहे. आता ती काँग्रेस माझ्यासोबत नाहीये. बरं, अकोटमध्ये भाजपने MIM बरोबर युती केली. ह्या शहासेनेनी MIM बरोबर परभणीमध्ये युती केली. त्याच्यामुळे हे सगळे जे चालले ना, हे थोडंसं तुम्ही लांबून बघताय, लांबून Wait and watch नाही, करताय. थोडंसं वेट अँड वॉच करायला पाहिजे, की नेमकं आता कळत नाहीये कोण कोणावर चालले. जर उद्या विलिनीकरण झालं राष्ट्रवादीचं किंवा ते एकत्र आले आणि तर भाजपपासून मग वेगळे त्यावेळेस झाले. मग आता आणि भाजपपासून वेगळे झाले. भाजपपासून कसे वेगळे होणार? अरे ते दादा तुम्ही आणि मी भाजप कसं बरोबरच ठरवणार? आहेत. तुम्ही आणि मी कसं ठरवणार? हा, नाही, दादा तर त्यांच्याबरोबर सत्तेत आहेत ना. असू दे ना. त्याच्यामुळे आता ते थांबू ना. सत्तेत नाही गेले. बघा त्यांच्या डोक्यात काय चाललंय, हा. त्याच्यापेक्षा आपल्या डोक्यात काय चाललंय हे बोलावं. पण तरी पण कारण म्हणजे उगाच इकडे बसून- तुम्ही मवियाचे नाही, मोठे घटक आहात नाही, म्हणून मी एवढं उगाच इकडे विचारतोय की बघून- तुम्ही मवियाचे खूप मोठे घटक आहोत ना. आहात. तुमच्यामुळे मविया फॉर्म झाली. हो, पण तर त्या अशा आत्ताच्या वेळेस जर घडीला असं घडत असेल की कोणता तरी तुमचा एक पक्षाची मदत भाजपला अप्रत्यक्ष होत असेल आणि तुम्ही जर तसं बोलाल की मी त्याच्याबरोबर जात नाही, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची तुमच्याबरोबर कशी, हा प्रश्न येतोच ना. उद्या जर का दोन पवारांच्या युतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आणि त्यांनी भाजपला लाथ मारली तर काय कराल? हाय, आता सध्याची परिस्थिती त्याच्यामुळे ते एकत्र लढतायत. बरोबर आहे की नाही? म्हणून माझं काय म्हणणं आहे, दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय त्याचा विचार आपण का करायचा? आपण काय विचार करू शकतो की नाही? दादा पण असे डाव असू शकेल. हा. नाही कशावरून? असाही डाव असू शकेल ना. त्याच्यामुळे मी काय केलं, मी माझं पुस्तक घेऊन आलो ना तुमच्याकडे. हा, ठीक आहे. कारण की दादा इथे मुंबईत वेगळे लढत आहेत. ठीक आहे, मुंबईत वेगळे लढतात. आता माझ्याकडे त्यांची लिस्ट होती. एकूण 94 उमेदवार दादांचे आहेत, त्यापैकी 23 उमेदवार मुस्लिम आहेत. तर म्हणजे खाली असं वाटतंय की जो फायदा लोकसभेत तुम्हाला झाला होता की मराठी प्लस मुंबई मुस्लिम कॉम्बिनेशन झालं होतं, तुमचे 3 लोक आले होते, तर ते आता ग्राउंड लेव्हलला ती मुस्लिम मतं फुटावी म्हणून वोट कटवा पॉलिटिक्स आहे का, असा माझा तुम्हाला असू प्रश्न. शकेल ना, असू शकेल. त्याचे 23 उमेदवार पण आहेत. असतील ना. पण माझं काय मत आहे, हा. मला आता ध्रुवीकरणच्या फंदात पडायचं नाही. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि इतर ठाणा, नवी मुंबई सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. जेव्हा आम्ही सत्तेवरती असतो तेव्हा पहिलं पद स्वीकारताना संविधानाची शपथ घेतो की आम्ही कोणाशी भेदभाव न करता वागू. त्यानुसार मी वागलो. मुंबई महापालिकेत सुद्धा मी कोणत्याही पदावर नव्हतो, पण माझ्या पक्षाकडे सत्ता होती आणि ती सत्ता 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत मुंबईच्या लोकांनी का दिली, की आम्ही कोणताही भेदभाव न करता ही अंमलात आणली. म्हणून मी म्हटलं मला ना, सत्ता मिळू नये म्हणून खाली त्यांचा ground भाग level ला- झाला. मी सांगतो ना, ग्राउंड लेवलला आता समजा मराठी मुस्लिम होऊच नाही यासाठी समाजवादीचे उमेदवार, MIMचे उमेदवार, काँग्रेसचे उमेदवार, दादांचे उमेदवार, म्हणजे तुमची जी वाटचाल आहे ती टफ आहे ना. असू दे ना. पण माझा मुंबईकरांवरती आणि मुंबईकरांचा माझ्यावरती विश्वास आहे, म्हणून तर मी मुंबई मॉडेल अभिमानाने दाखवू शकतो. असं फडणवीसांनी त्यांच्या पंतप्रधानांसह त्यांच्या शासित राज्यात कोणी काय केले हे त्यांनी दाखवावं. मी त्याला आणखीन 1 लाख रुपये देतो आणि ते मी माझ्याकडनं देईन. जंटलमॅन राजकारणात तुमची इमेज जंटलमॅनच आहे ना. त्याच्यामुळे मी माझं काम हे निष्पक्षपातीपणाने केलं. फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला, मी तुम्हाला तुम्ही जंटलमॅन म्हणून विचारतो. ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील. तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत. असं अजिबात नाही झालेलं. हा, एवढा माणूस की विसरणारा मी माणूस नाहीये. पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात. मातोश्रीवरती वाटतील ते आरोप तुम्ही करताय, ते तोंड बंद करा. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. मातोश्री दरवाजे उघडतील की उघडे आहेत? नाही, उघडतील म्हणजे मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी बकवास करणं बंद करावं. मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं. कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही. पण त्यांनी करू नये. त्यांनी म्हणजे सगळ्या भाजपला मी बोलतोय. केवळ देवेंद्र शत्रू कोण, का मी त्यांच्याशी शत्रुत्व करू? हा, ज्या पद्धतीने आम्ही मित्रच होतो ना तुमचे, पण खरा मित्र कोण असतो? जो वाईटायला वाईट करतोय तो सांगेल
तू वाईट करतो तरी देखील वाह करणारा मित्र नसतो, तो हितशत्रू असतो. जे मी आज त्यांना सांगतोय की हे हिंदुत्व तुम्ही आमचं बदनाम करताय, तुम्ही माझा महाराष्ट्र बदनाम करताय, महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करताय आणि ही संस्कृतीच्या जागी विकृती आणताय, ती बंद करा. म्हणजे तुम्ही त्यांना चहाला बोलवणार? मुंबई तुम्ही विकू नका, अदानीच्या घशात घालू नका. आणि मुंबईचं मुंबई पण कायम ठेवा, मराठी अस्मिता जपा. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. म्हणजे तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही? जेवायला बोलवीन. नाही आता नाही बघा, ह्याच्यामध्ये मी वैयक्तिक शत्रुत्व कोणाशी आणि का करू. पण तुम्ही ज्या वेळेला एकदम पराकोटीचे विचित्र वागायला लागता त्यावेळेला बाबा सॉरी माझं नाही जमत. म्हणून मी काय तुमच्या जीवावर नाही उठलो, म्हणून मी तुमचा पक्ष खतम करायला नाही निघालो. जसं तुम्ही माझ्याशी वागता आहात, तुम्ही ज्या मातोश्रीमध्ये शिवसेना आहे त्या शिवसेनेला खतम करायला निघालात, त्या मातोश्रीच्या दरवाजाची गोष्ट करताय तुम्ही. ज्या मातोश्रीत येऊन मला अमित शहा आणि बाळासाहेबांच्या खोलीत जो शब्द दिला होता, जो नंतर मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबद्दल तुम्ही बोलताय. तेव्हा ते बाहेर उभे होते त्या खोलीच्या वरती बसले होते ते. म्हणजे त्यांना सगळं माहित आहे. त्यांना सगळं माहिती आहे. तर त्या मातोश्री तेव्हा तुम्ही आतच होतात ना दरवाजाच्या, आणि बंद दाराआड, म्हणजे दरवाजा उघडा सोडाच, त्यांना घरात घेऊन मी दार बंद केलं होतं. आता घराबाहेर जाऊन दार बंद झालं, हा फरक आहे. कारण त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला. आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडल्यामुळे दार लावलं. आणि बरं केलं काय तुम्ही? मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं आहे, तेच तुम्ही नंतर गद्दारी करून घेतलं. शेवटी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं. मग मिळवलं काय? एक मित्र जर गमावलात, जर तुम्हाला एवढा खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललात तुम्ही. एवढं आता तुम्ही सांगितलं, मला जेवढं कळालं त्यातून असं वाटतं की त्यांच्यासाठी दरवाजे बंद राहतील मातोश्रीचे. त्याने मातोश्रीची बदनामी जी करतायत ती थांबवली पाहिजे. कळलं ना? मातोश्रीला आजही मी मातोश्रीत लोकांना भेटतो. का भेटतो? कारण शिवसेना भवन हे माझं कार्यालय आहे. कोणालाही प्रवेश करायचंय, कोणाला भेटायचंय, अरे सेना भवन नाही, आम्हाला मातोश्रीत एकदा यायचं. म्हणजे अनेक जण असे आहेत. एक मराठी महिला आपल्या उपनगरात राहणारी परदेशातून आल्या होत्या, त्यांनी फोन केलं भेटायचंय. भेटल्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे साहेब माझं खूप वर्षाचं स्वप्न होतं मातोश्रीत एकदा यायचंय. नाही, याचं वैभव आम्ही बघितलंय. हे आहे ते तुम्ही बदनाम का करता? ते तुम्ही बदनाम का करता? मी कुठे तुमच्याबद्दल काय बोलतोय? मी राजकारणातलं बोलतोय, वैयक्तिक काहीच मी राजकारणातलं बोलतोय. जे मला पटत नाही ते मी बोलतोय. मी तुमच्या कुठल्याही वैयक्तिक कोणतेही, म्हणजे देवेंद्र फडणवीस एक व्यक्ती, मी तुम्ही बोलतोय म्हणजे फक्त देवेंद्रजीने देवेंद्रांबद्दल बोलतोय असं मी कोणत्याही भाजपबद्दल. अमित शहावरती पण टीका करतोय. का करतोय? अगदी मोदी मला नकली संतान म्हणाले. ही कोणती संस्कृती? मी त्यांना भेटलो त्यावेळेस ते बोलले होते की वैयक्तिकरित्या जेव्हाही ठाकरेंना काही गरज लागेल तर मोदी पहिले असतील. पण त्यांनी मला एक काहीतरी माना ना, ज्या मातोश्रीनी तुम्हाला वाचवलं, नाहीतर वाजपेयी तेव्हाच मोदी दिसलेच नसते. आणि आमचे प्रमोदजी असते तरी मोदी दिसले नसते. कारण प्रमोदजी एक कर्तबगार माणूस होता, बरोबर आहे. आणि त्यांना सगळी आता जन्माचं जे म्हणतो ना, आता त्यांना संपूर्ण देशाची जाण होती. जन्म त्यांचा कुठे झाला आजही मला माहित नाही, पण त्यांना ते यायचे. त्यांना मुंबईत आले की त्यांना मुंबईच्या पक्क्या गोष्टी माहिती असायच्या, पुण्यात गेले का पुण्याच्या गोष्टी, दिल्लीत गेले का दिल्ली, कुठल्या राज्यात. तसा तो एक कर्तबगार माणूस होता. पण त्यावेळेला अटलजीने राजधर्म का पालन करना होगा म्हणून मोदींना उचलून फेकत होते. तेव्हा ज्या मातोश्रीने बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान बोललात. तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत की? अश्रू नाही आहेत, मग भावनिक आहेत, अंगार आहे. कारण हे मला असं वाटलं की तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. नाही, हे प्रदूषणामुळे झालं असेल. असं अश्रू ढाळणार मी नाहीये. खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणजे तुम्हाला जायचंय मला माहित आहे, आणि तुम्ही बोलला होतात की गळ्याचाही त्रास आहे, तरी पण तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि दिलखुलास गप्पा केल्यात. खरंच उद्धवजी दिलखुलास गप्पा होत्या आणि सगळ्या विषयावर बोललात तुम्ही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या मनात एक, आणि मी बोललो तुम्हाला जेंटलमॅन तुमची छवी आहेच ना. मी जे आहे, जे पटत नाही ते पटत नाही, जे पटत ते
माझ्या शत्रूचं असलं आणि पटलं तरी मी पटलं बोलणार आहे आणि मित्राचंही नाही पटलं तरी नाही पटलं बोलणार आहे. आणि अशीच अपेक्षा माझी इतरांकडनं की माझं नाही पटत मला तुम्ही समजवा. कारण माझे आजोबा आणि वडील ह्या दोघांचे काय होते, आजोबा पत्रकार होते, ते व्यासंगीच होते. इतिहास ते म्हणायचे मी इतिहासकार नाही, मी इतिहास चिवडतो. म्हणजे इतिहासातल्या गोष्टी ते काढायचे बाहेर. बाळासाहेबांची तो ओळख करून द्यायची गरजच नाहीये. आणि आजोबांचं पण ते सोडणं की टीका अशी केली पाहिजे म्हणजे ओरबाडणं असता कामा नये. टीकाकाराला कळलं पाहिजे की नेमकं काय त्याचं चुकतंय. आता हे जे काय चाललं ना, मला वाईट वाटतं की ज्या पद्धतीने आपण लोकांच्या आयुष्याशी खेळतोय, बिनविरोध निवडणुका करून त्यांच्या मतदानाचा अधिकार काढतोय, निवडणुकीत वाटेल तसे पैसे वाटून सत्ता मिळवतोय आणि सत्तेनंतर पुन्हा सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, लोकांच्या आयुष्यात काय, ह्याचं मला वाईट वाटते. आणि म्हणून मी ही कामं परत परत तुम्हाला का दाखवतो की अरे सत्तेसाठी कशासाठी सत्ता पाहिजे, तर आम्हाला ह्याच्यासाठी सत्ता पाहिजे, ह्याच्यासाठी सत्ता पाहिजे. आज रस्त्यावरती उतरून न्याय मागू शकतो, पण जो कोस्टल रोड केलाय तो रस्त्यावरती उतरून नाही होणार. तर त्याच्यासाठी सत्ता पाहिजे एक. आणि लोकांनी आता ठरवलं पाहिजे की आपलं आयुष्य कसं पाहिजे, की श्वास घेताना शुद्ध हवा गेली पाहिजे का भ्रष्टाचाराचं प्रदूषण आत गेलं पाहिजे, हे लोकांनी ठरवायचंय. तर 15 तारखेला लोक ठरवतीलच असं ठरवावं अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.